नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच काही दिवसापासून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता की कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा मिळणार नाही. त्याला कंडिशन अशा अशा असते. त्यानंतर परत एकदा प्रत्येक संघटनांकडनं विरोध झाल्यानंतर परत हा निर्णय बदलण्यात आला आणि त्याला स्थगिती मिळालेली आहे. यावरती सरकारचं म्हणणं आहे की विधी व न्याय विभाग आणि महाधिवक्ता यांचं ओपिनियन घेतलं जाईल. त्यामुळे ह्या निर्णयाला स्थगिती मिळाली. पण हा विषय जो छेडला गेला कॅटेगरीच्या उमेदवारांचा, त्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय. एमपीएससी जेवढ्याही परीक्षा घेत असते, जेवढ्याही पदभरती घेत असते, त्या पदभरतीमध्ये ज्या एक्झाम पूर्व मुख्य अशा असतात किंवा पूर्व मुख्य मुलाखत अशा असतात, अर्थात गट क ची एक्झाम असू देत, गट ब ची एक्झाम असू देत किंवा राज्यसेवेची एक्झाम असू देत किंवा इतर एक्झाम असू देत, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये मात्र कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा मिळत नाही. त्यातली एक महत्वाची कंडिशन मी तुम्हाला सांगतो. जरी हा सरकारने निर्णय स्थगिती दिली आहे, त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. जो आजताग आहे आतापर्यंत लागूच आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल कदाचित. तो निर्णय, तो नियम कायम थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तो काय कारण आहे की त्यांना मिळतच नाही, नेमकी निवड पद्धत कशी असते ते समजून घेऊया. आता हा जो मी नियम तुम्हाला सांगतो हा ऑलरेडी चालत आलेला आहे, याला काही स्थगिती नाही, हा असा राहणारच आहे, यात काही बदल होणार नाही, हा समजून घ्या. तर तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी थोडं एमपीएससीचं प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहे. एमपीएससी ग्रुप बी आणि सी, आता ग्रुप बी ची जाहिरात येऊन गेली, ग्रुप सी ची अपकमिंग आहे. आणि याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला पूर्व प्लस मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षा अशा 2 बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू केल्या. ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचं टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड टीचिंग असणार आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे. टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन, अधिकारी संवाद यासारखे बरेच सारे ऍक्टिव्हिटी तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल आहे. ह्या बॅचला शिकवणारी जी टीम आहे ती महाराष्ट्रात नावाजलेली टीम आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन यांचे लेक्चर बघू शकतात आणि आवडले तर जॉईन पण करू शकतात. आता तुमच्या मुख्य मुद्द्याकडे बघा. गट क सुधारित परीक्षा योजना जर आपण बघितली, जी 20 मे 2026 ला आलेली, त्यातले महत्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे हे. पण तत्पूर्वी तुम्हाला मी डायरेक्टली एमपीएससीच्या वेबसाईटला घेऊन जातो आणि त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की एमपीएससीने याबाबत ह्या नवीन सुधारित जी योजना आली, परीक्षा योजना, त्यात काय सांगितलं बघा. कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही गेलात, एक्झामिनेशन मध्ये, स्कीम ऑफ एक्झाम मध्ये 20 मे ला आलेली बघा, पहिलीच आहे ते ग्रुप सी. त्यांचं पॅटर्न तुम्ही समजून घ्या. ही नवीन परीक्षा पद्धत आहे. आता यामध्ये तुम्हाला महत्वाचा पॉईंट दाखवतोय कोणता, 6.4.4 हा बघूया आपण. बघा कधी आली ही एक्झामचं शेड्यूल, मी डायरेक्टली डेटवर घेऊन जातो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एक ऑथेंटिकेट सोर्स समजेल कधीचा आहे. 20 मे 2026 ची ही नोटीस आहे. नोटीस म्हणजे कसली नोटीस आहे ही, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा, गट क च्या परीक्षे संदर्भात. आता 6.4.4 वर तुम्हाला घेऊन जातो. इथे काय सांगितलं त्याने थोडक्यात समजून घेऊया आपण. बघा हा 6.4.4 ओके. हा कसला आहे हा, तर याचा विषय आहे पूर्व परीक्षेचा निकाल. बघा गट क कशी एक्झाम आहे बरं, गट क एक्झाम पूर्व असते, पूर्व मधनं मुख्यला सिलेक्शन होते, अशी एक्झाम असते पूर्व आणि मुख्यची. मग यामध्ये पूर्व परीक्षेचा निकाल कसा लावायचा या संदर्भात त्यांनी इथे 6.4.4 हा मुद्दा सांगितला. बघा 6.4 मधला हा मुद्दा मी तुम्हाला दाखवतोय. आता यात काय सांगितलं थोडक्यात लक्षात घ्या. बघा हा शब्द, याचा बराच जण अर्थ लक्षात येत नाही, मी थोडक्यात समजून सांगतो तुम्हाला. अराखीव खुला म्हणजेच काय बरं, ओपन. अराखीव खुला पदांकरिता निश्चित करण्यात आलेल्या गुणांच्या किमान सीमा रेषेच्या आधारे, निश्चित करण्यात आलेल्या गुणांच्या म्हणजे कोणते निश्चित केले, कट ऑफचे मार्क निश्चित केले ना, हे कट ऑफ एवढा राहील बाबा ओपनचा. ओके. किमान सीमा रेषा, कट ऑफ म्हणजे कमीत कमी असतो. उदाहरण 100 पैकी हा कट ऑफ लागलाय, आपण म्हणूया हा कट ऑफ लागलाय 55चा ओपनचा. गट क मध्ये प्रिलिम एकत्र होते ना, गट क ची प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना जे सिलेक्शन होते, निवड पद्धत निवड होते ती कशी असते, कट ऑफच्या आधारे. आणि हा कट ऑफ कसा असतो बरं, हा कट ऑफ प्रत्येकाचा वेगळा असतो. ओपनचा वेगळा असणार आहे, कॅटेगरी जेवढे आहेत त्यांच्या सगळ्यांचा वेगळा असणार आहे. ओके. त्यानुसार मग सांगितलं आहे की अराखीव पदांकरिता निश्चित करण्यात आलेल्या गुणांच्या किमान सीमारेषा म्हणजेच कट ऑफ आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी, आला मुख्यला, पूर्वमधून कुठे आलाय मुख्यला, उमेदवारी पुढे काय सांगते लक्षात घेऊया आपण. थोडा पेन बदलून घेतो मी. उमेदवारी अंतिम निवडीच्या वेळी अराखीव खुला पदासाठी विचारात घेतली जाईल. कोणत्या निवडीसाठी, अंतिम निवडीसाठी. बरोबर आहे. म्हणजे जर ए ह्या कॅन्डिडेटनी ओपन मधून कट ऑफ पार केला तर त्याचा विचार ओपनच्या जागांसाठी विचारात घेतली जाईल.
अराखीव पदासाठी, आता पुढचा दुसरा मुद्दा इथून स्टार्ट होतो बघा, हा दुसरा मुद्दा, अराखीव खुला पदासाठी निश्चित करण्यात आलेली गुणांची किमान सीमारेषा शिथिल करून म्हणजे काय, कट ऑफच्या कमी मार्क आहे, शिथिल केलं ना, कट ऑफच्या कमी म्हणजे कोण असतात जनरली, कट ऑफच्या कमी असतात कॅटेगरीच्या उमेदवारांना, शिथिल करून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेले उमेदवार अंतिम शिफारशीच्या वेळी फक्त फक्त काय संबंधित आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र असतील. संबंधित आरक्षण म्हणजे काय, कॅटेगरीचं आरक्षण. जर इथून शिथिल झालात ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ मधनं आले तर याचा विचार अंतिम निवडीसाठी फक्त कॅटेगरीसाठीच केला जाईल. हा मुद्दा समजला असेल तुम्हाला. अजून एक मी तुम्हाला दाखवतो. 7.2 आहे बघा, अजून एक कोणता आहे 7.2 नंबरचा मुद्दा तुम्हाला दाखवतोय. तिथे जाऊया. अंतिम निकालाबद्दल त्यांचं म्हणणं काय बघा. 7.2 हा तुमच्या समोर आहे. सामाजिक तसेच समांतर आरक्षणाच्या वैध दाव्यांच्या आधारे संबंधित उमेदवार मुख्य लेखी परीक्षेमध्ये केवळ आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी विहित केलेल्या गुणांच्या किमान सीमारेषेनुसार अर्हता प्राप्त झाल्यास अंतिम शिफारशीच्या वेळी त्याची उमेदवारी केवळ संबंधित आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी विचारात घेतली जाईल. आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गाच्या गुणांच्या किमान सीमारेषेनुसार अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांची उमेदवारी अराखीव म्हणजे खुला पदावरील निवड शिफारशीसाठी पदासाठी विचारात घेतली जाणार नाही. आता हे दोघांचा अर्थ तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो मी. बघा, हे 2 पॉईंट तुम्हाला सांगितले ते मी इथे पण घेतलेले होते, जे की मे 2026च्या ह्या नोटिफिकेशन मध्ये परीक्षा योजनेमध्ये आलेले आहे. बघा, हा 6.4.4 आहे आणि हा जो आहे हा 7.2 आहे. त्याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो निवड कशी होते. उदाहरण देतो तुम्हाला मी. ए नावाचा एक एक्झाम्पल, एक ए नावाचा उदाहरण आहे, उमेदवार आहे. ए नावाचा उमेदवार आहे, यांनी फॉर्म भरला. उदाहरणार्थ याची कॅटेगरी आहे कोणती, एक कॅटेगरी, ह्या एक्झाम्पल मी घेतली ओबीसी. ओके, ओबीसी कॅटेगरी आहे. आता ज्यांनी फॉर्म भरल्यानंतर पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षा दिल्यानंतर याचं सिलेक्शन होणार आहे कशासाठी, मुख्य परीक्षेसाठी. याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा. निवड प्रक्रिया होत असताना, पूर्वची निवड प्रक्रिया होत असताना कशी होती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. थोडा पेन बदलून घेतो फक्त मी. बघा, निवड होत असताना हा कॅटेगरी मधून आहे, त्याचा विचार कुठे कुठे होतो बरं. ओबीसी जर असेल त्याची विचार कुठे कुठे होतो बघा. जर ही ओबीसी असेल याला समांतर आरक्षण पण असेल, याला जर समांतर आरक्षण जर असेल तर अजून जागा याच्या वाढतात बघा. ओबीसी मेल घेऊया आपण आणि ओबीसी फिमेल समांतर आरक्षण घेऊया. मग ओबीसी मेल जर असेल तर याचा विचार कुठे होतो, दोनच ठिकाणी होतो. कुठे कुठे, एक सुरुवातीला विचार होतो ओपन जनरल मध्ये आणि दुसरा विचार कॅटेगरी जनरल मध्ये. जर हा ओबीसी फिमेल असेल, ओबीसी फिमेल असेल त्याचा विचार 4 ठिकाणी होतो. पहिला विचार ओपन फिमेल मध्ये, दुसरा विचार कॅटेगरी फिमेल मध्ये, तिसरा विचार ओपन जनरल मध्ये आणि चौथा विचार कॅटेगरी जनरल मध्ये. अशा 4 ठिकाणी यांचा विचार होतो जर समांतर आरक्षण असेल तर. ओके, इथपर्यंत समजलं. मग आता निवड होत असताना पहिला विचार कुठे होतोय, उदाहरणार्थ मेलचा ओपन जनरलला. पण जर सपोज ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे, कट ऑफ ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे हा लागला फॉर एक्झाम्पल 55 आणि ओबीसीचा लागलेला आहे सपोज हा म्हणूया आपण 53, बरोबर आहे. आणि ह्या उमेदवाराला जे मार्क पडले, ए नावाच्या उमेदवाराला, ह्या उमेदवाराला पूर्व परीक्षेला जे मार्क पडलेले आहेत ते मार्क आपण म्हणूया याला 54 मार्क आहे. मग मला सांगा 54 मार्क, मग हा ओपन जनरलला गेला का बरं, नाही गेला. हा कुठून आला मग मेन्स मध्ये, कॅटेगरी म्हणून आला. का, कारण त्यांनी ओपनच्या कट ऑफच्या पेक्षा जास्त मार्क नाहीचे त्याला, किंवा तेवढे पण नाही, कमी आहे. हा आला जनरल मधून म्हणजे कॅटेगरी मधून आला. किंवा ही फिमेल जरी पकडलं मी, ह्या फिमेलला इथे मार्क जर पडले असते, इथे मार्क पडले फॉर एक्झाम्पल 53, म्हणजे ती 53 वरच आहे, म्हणजे ती इथे आली. फक्त ओपन जनरलच्या जागा तिला मिळणार नाही. ओके, नाही मिळाल्या. मग पूर्व मधून मुख्यला जाताना फक्त ती कॅटेगरीच्या कट ऑफ माध्यमातून जर आली असेल, कॅटेगरी कट ऑफ नुसारच आली असेल तर तिचा मुख्य नंतर जे फायनल निवड होईल, फायनल जी निवड होईल ही सुद्धा कशासाठी कन्सिडर केली जाईल, तर ही फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच कन्सिडर केली जाईल. पहिला नियम सांगितला. आता थोडासा बदल करून तुम्हाला सांगतो. यात बदल बघा काय करतो मी, यात बदल थोडासा करतो मी. सेम एक्झाम्पल घेतो मी, फक्त यामध्ये बदल करतो, बरोबर. आता यामध्ये काय करतो मी, इथे जे कॅन्डिडेट आहे ना, ह्या कॅन्डिडेटचे मार्क मी तुम्हाला वेगळे दाखवतो बघा. तुमच्या लक्षात येईल की हे कसं सिलेक्शन होत आहे एक्झॅक्टली, उदाहरणावरून समजेल तुम्हाला. उदाहरणार्थ ए नावाचाच कॅन्डिडेट आहे, हा ओबीसीचा आहे, मेल असेल किंवा फिमेल असेल. ओके, पूर्व मधून मुख्यला निवड होत असताना कशी होते, तर ह्या निवड होत असताना सपोज ओपनचा कट ऑफ म्हणूया आपण, कट ऑफ
ओपनचा जो लागला तो लागलाय फॉर एक्झाम्पल 55 आणि कॅटेगरीचा लागलाय फॉर एक्झाम्पल तेच घेतोय 53. ओके, मग मेल कॅन्डिडेट आहे आणि याला मार्क जे पडलेले आहे ओबीसी मेलला सपोज याला 56 मार्क पडलेले आहेत, म्हणजे त्यांनी काय केलं आता कॅटेगरीमध्ये असून सुद्धा तो ओपनच्या कट ऑफच्या पुढे गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं सिलेक्शन कुठून झालं बरं, ओपन जनरल मधून झालंय का, यस. कॅटेगरी जनरल मधून झालं का, नाही झालं. म्हणजेच यांनी अजून ही जागा रिझर्व्ह ठेवलेली आहे अंतिम निवडीसाठी. सेम तुम्ही फिमेलचा विचार केला, सपोज फिमेलला पण 58 मार्क आहे, तर ती सुद्धा ओपन जनरल मधून पहिले जाणारे ओपन फिमेल मधून, ओपन जनरल मधून, दुसरं कॅटेगरी फिमेल मधून, ओपन जनरल आणि कॅटेगरी जनरल, म्हणजे ती इथून सिलेक्ट झाली ओपन फिमेल किंवा ओपन जनरल मधून सिलेक्ट झालेली आहे. म्हणजे ओपनचा कट ऑफ तिने पार केलेला आहे. ओके, मग याचाच अर्थ अंतिम निवड जेव्हा होईल यामध्ये, अंतिम निवड जेव्हा होईल याच्यामध्ये, अंतिम म्हणजे कोणती, जी मुख्य परीक्षा असणार आहे. कोणती परीक्षा, मुख्य परीक्षा तिने दिली. मुख्य नंतर तिचा विचार चारही ठिकाणी केला जाणार. बघा, फिमेल जर असेल तर चारही ठिकाणी तिचा विचार केला जाईल आणि जर मेल कॅन्डिडेट असेल तर त्याचा विचार 2 ठिकाणी होईल, एक ओपन जनरल, कॅटेगरी जनरल साठी केला जाईल. समजते मी काय म्हणतोय, समजलं का? हा परत दुसरी कंडिशन आहे, जर इथे मुख्यला विचार केला जातो पण त्याचे मार्क कट ऑफ, जर मुख्यला विचार केला, मुख्यचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ मध्ये जर कॅटेगरीच्या कट ऑफ मधनं तो गेला मग त्या कॅटेगरीच्या जागा मिळतील. ओपनच्या कट ऑफ मधनं गेला तर त्याला कॅटेगरी प्लस ओपन दोन्ही जागा मिळतील मुख्यला. पण इथून जाताना जर इथून ओपन असेल तर तो पुढे ओपनचा विचार होईल, पण इथून जाताना जर तो ओपन मधून गेलाच नाही, कॅटेगरी मधूनच गेला आणि मुख्य परीक्षेला गेला, प्रिलिम मधून मेन्स मध्ये जाताना तो कॅटेगरीच्या कट ऑफने गेला आणि मेन्सची एक्झाम देऊन त्याला जास्त मार्क पडले, तर मग तुम्हाला सर मग याचा विचार ओपन साठी होईल का, नाही. जास्त मार्क जरी पडले ना, याचा विचार फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार आहे, ओपन साठी होणार नाही. अशी एक्स्ट्रीमली एखादी केस तुम्हाला बघायला मिळेल मागच्या निकालामध्ये की कॅटेगरीचा उमेदवार महाराष्ट्रात पहिला आला. मात्र असं तुम्हाला 100% दर एक्झामला जाणवेल कॅटेगरीचा उमेदवार ओपन मधून महाराष्ट्रात पहिले आला. हे दरवर्षी असेल, पण एखादी केस अशी असते की कॅटेगरीचा उमेदवार महाराष्ट्रात पहिला आला. समजतं मी काय म्हणतो? सो अशा पद्धतीने हा नियम ऑलरेडी लागू आहे, यात काही बदल झालेला नाहीये, हे पण नीट लक्षात घ्या. आता माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मला कमेंटमध्ये कळवा, कारण प्रिलिम मधून मेन्स मध्ये जात असताना तुम्हाला हा विचार करावाच लागेल. जर ओपनचा कट ऑफ पार करून नाही गेला तर कॅटेगरीमध्येच तुमची निवड होणार आहे. कॅटेगरीचाच विचार तुम्हाला मुख्यमधून पुढे अंतिम निवड करताना होणार आहे. यात अजून काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण पुढे भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेणार आहे. अशा छोट्या गोष्टी ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी घेत असतो. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे, 5-6 वर्षापासून एमपीएस मध्ये अभ्यास वगैरे चालू असेल, करत असेल, मार्गदर्शन करत असेल तुम्ही, तुम्हाला माहिती, पण ज्यांना माहित नव्हतं, नवीन विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही माहितीची व्हिडिओ मी घेत असतो. त्यासाठी कुठे जायची गरज नाही, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इग्नाइट अकॅडमी मार्गदर्शनच्या बॅचेस पण लॉन्च करते, तुम्हाला हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहिती ह्या नंबरला कॉल करू शकता. परत एकदा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अजून काही मला डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, अजून काही वेगळी माहिती हवी असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.